नमस्कार. आज आपण एका खास पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, उंबरठा आणि ती. हे पुस्तक म्हणजे फक्त एक गोष्ट नाहीये, तर आजच्या काळातल्या अनेक स्त्रियांना आपलीशी वाटणारी एक कहाणी आहे. एका अशा स्त्रीची जी समाज आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली स्वतःची ओळख शोधायला निघाली आहे. चला तर मग तिच्या या प्रवासात आपणही सामील होऊया. आणि या कथेची नायिका आहे स्वरा. तिचं एकच वाक्य बघा संपूर्ण कथेचं सार सांगून जातं. ती म्हणते की तिला त्या लाकडी चौकटीची भीती नाही वाटत. भीती वाटते ती त्या पलीकडच्या अपेक्षांच्या डोंगराची. विचार करा, लग्नानंतर एका नवीन आयुष्यात पाऊल ठेवताना तिच्या मनात काय चाललं असेल. आता हा उंबरठा शब्द इथे खूप महत्वाचा आहे. तो फक्त एक दरवाजा किंवा घराची चौकट नाहीये. नाही, तो एक प्रतीक आहे, एक अदृश्य रेषा. एका बाजूला आहेत परंपरा, कर्तव्य, आणि दुसऱ्या बाजूला आहेत तिची स्वतःची स्वप्न, तिची ओळख. आणि स्वराचा सगळा संघर्ष, सगळा प्रवास याच उंबरठ्याभोवती फिरतो. चला तर मग बघूया स्वराचा हा प्रवास नेमका सुरू कसा होतो. लग्नानंतर ती एका अशा जगात पाऊल ठेवते जिथे नियम कुठे लिहिलेले नाहीत, पण ते न बोलताही पाळावेच लागतात. एक अदृश्य नियमांचं जग. तर ही स्वरा आहे एक हुशार सॉफ्टवेअर इंजिनियर, आधुनिक विचारांची. आणि तिचं लग्न होतं साताऱ्यातल्या एका जुन्या पारंपरिक घरात. इथेच तिच्या दोन वेगळ्या वेगळ्या जगांची टक्कर होते. एका बाजूला तिचं करिअर, तिची स्वप्न, आणि दुसऱ्या बाजूला हे नवं वास्तव. आणि घरात पाऊल ठेवल्या ठेवल्याच तिला काय ऐकायला मिळतं की आता हेच तुझं घर आहे, इथे सुनांनी मान राखायचा असतो, मोठ्यानं बोलायचं नाही. हे फक्त शब्द नाहीत, ही एक विचारसरणी आहे. आणि इथूनच स्वराच्या खऱ्या परीक्षेला सुरुवात होते. आणि पुढे काय? पुढे तर तिच्यासाठी जणू एक चक्रव्यूहच रचलेला आहे. एकीकडे करिअर सांभाळायचं, दुसरीकडे नवरा जो कौटुंबिक वादात नेहमी शांत राहतो, आणि तिसरीकडे लोकांच्या नजरा, त्यांचं बोलणं. या सगळ्यातून ती मार्ग कसा काढणार? हे बघा, तिच्या मनात आणि वास्तवात किती मोठं अंतर आहे. तिला वाटतं माझं करिअर ही माझी ओळख आहे, पण घराच्या आणि समाजाच्या नजरेत तिचं स्थान घरातच आहे. तिला एका पार्टनरची, एका जोडीदाराची गरज आहे जो तिच्या बाजूने उभा राहील. पण नवरा तो तटस्थ राहणंच योग्य समजतो. आणि हे द्वंद्व फक्त घरात नाहीये. आता तिचा नवरा राज, तो काही वाईट माणूस नाहीये, पण त्याची एक सवय आहे वाद टाळण्यासाठी शांत बसण्याची. आणि नेमकं हेच स्वराला सगळ्यात जास्त त्रास देतं. जेव्हा तिला वाटतं की त्याने बोलावं, आपली बाजू घ्यावी, तेव्हा तो शांत राहतो. आणि त्याची ही शांतता तिला अजूनच एकटं पाडते. बरं, घरातच असं आहे का? तर नाही. ऑफिसमध्ये पण परिस्थिती फार वेगळी नाही. ती मेहनत करते, कल्पना तिची असते, पण श्रेय मात्र तिचा पुरुष सहकारी घेऊन जातो. आणि वरून तिला काय सांगितलं जातं की हे टीमच्या भल्यासाठी आहे. म्हणजे इथेही तिची ओळख, तिचं कर्तृत्व पुसण्याचाच प्रयत्न होतो. पण या सगळ्या वादळात स्वरासाठी एक आशेचा किरण आहे. तो म्हणजे तिच्या आईची, ललिताची पत्र. तिची आई तिला फोन करून सल्ले देत नाही, तर पत्र लिहिते. आणि ही पत्र म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर अनुभवाचा खजिना आहेत. एका आईने आपल्या मुलीला दिलेली ताकद आहे. आईचा सल्ला किती सुंदर आहे बघा. ती असं नाही म्हणत की तू भांड बंड कर. ती म्हणते सासरच्यांना प्रेमानं जिंक, पण स्वतःचा स्वाभिमान गमावून नाही. शिक्षण ही तुझी ताकद आहे, ती घाण टाकू नकोस. हा जो समतोल साधायचा आहे ना, तोच स्वराला खरी ताकद देतो. आणि राजच्या बाबतीतही आईचा सल्ला बघा. ती म्हणते तो शांत राहतो कारण त्यामुळे तुझा आत्मविश्वास खचतोय हे त्याला कळतच नाहीये. त्याच्याशी संवाद साधा. त्याला दोष देण्याऐवजी हळूहळू या प्रवासात आपला सहप्रवासी बनव. नातं तोडण्यावर नाही, तर जोडण्यावर तिचा भर आहे. ऑफिसच्या बाबतीतला सल्ला तर आजच्या काळातल्या प्रत्येक काम करणाऱ्या स्त्रीला लागू होतो. आई म्हणते कामात नम्र राहा, पण हक्कासाठी वज्रासारखी कठोर हो. म्हणजे नम्रता म्हणजे कमजोरी नाही. आपलं श्रेय, आपला हक्क कधीच सोडू नकोस. किती महत्वाचा विचार आहे हा. आणि मग स्वराच्या आयुष्यात एक असा टप्पा येतो जो कदाचित सगळ्यात आव्हानात्मक असतो. ती आई बनते. आता तिची लढाई फक्त घर आणि ऑफिसपुरती राहत नाही. आता संघर्ष आहे एक आई म्हणून तिचं कर्तव्य आणि एक व्यक्ती म्हणून तिची स्वप्न यांच्यातला. आणि मग एक प्रश्न उभा राहतो जो प्रत्येक नोकरी करणाऱ्या आईला विचारला जातो, आणि ती स्वतःलाही विचारते. नोकरी करणारी आई तिच्या करिअरला मुलापेक्षा जास्त महत्त्व देते का? आणि या प्रश्नासोबत येते ती अपराधीपणाची भावना, तो मदर गिल्ट जो तिला आतून खायला उठतो. एका प्रसंगातून हे अगदी स्पष्ट दिसतं. जेव्हा ती आपल्या मुलीला, मुग्धाला, पहिल्यांदा पाळणाघरात सोडायला जाते, तेव्हा एक शेजारीन सहज बोलून जाते, पैशासाठी आजकालच्या पोरी रक्तामांसाला पण सोडून देतात. बस, हे एक वाक्य तिच्या काळजावर घाव घालतं. तिला खरंच वाटायला लागतं की मी एक स्वार्थी आई आहे का.
पण अशावेळी पुन्हा एकदा मदतीला येते तिची आई, तिच्या पत्रातून. आणि तिचे शब्द म्हणजे त्या अपराधीपणावरचं जणू औषधच ठरतात. ती म्हणते, तुझी स्वप्न तिच्या विकासात अडथळा नाहीयेत, उलट ती तिला खंबीर व्हायला शिकवतील. तू तिची रोल मॉडेल बनतीयेस. काय कमाल दृष्टिकोन आहे हा. एक आत्मनिर्भर आईच तर एका आत्मनिर्भर मुलीला घडवू शकते. तर मग ह्या संपूर्ण प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळतं? हा उंबरठा ओलांडणं म्हणजे काय? कुणाला तरी हरवून, कुणावर तरी विजय मिळवून पुढे जाणं? हे पुस्तक म्हणतं, अजिबात नाही. खरं तर हे पुस्तक पूर्णत्व या शब्दाची एक खूप वेगळी आणि सुंदर व्याख्या आपल्यासमोर ठेवतं. पूर्णत्व म्हणजे हॅव्हिंग इट ऑल नाही, म्हणजे सगळं काही मिळवणं नाही, तर आपल्या संघर्षाचा आदर करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाती न तोडता त्यांना सोबत घेऊन आनंदानं तो उंबरठा ओलांडणं. आणि मला वाटतं हाच या कथेचा आत्मा आहे. उंबरठा हा काही लढाई करून जिंकायचा अडथळा नाहीये, तो एक आमंत्रण आहे संवादातून, धैर्याने पुढे जाण्याचं. आणि स्वरा तेच करते. ती लढत नाही, तर संवाद साधते आणि तो उंबरठा ओलांडते. स्वराची ही गोष्ट वाचताना, ऐकताना कुठेतरी अनेकांनाही आपलीच गोष्ट वाटू शकते. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणता ना कोणता उंबरठा असतोच. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपला उंबरठा कोणता आहे आणि आपण तो कसा ओलांडणार आहोत. नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.